कारवाई झालेली आहे. नॅशनल हायवेने आमचे 2013 साली या ठिकाणी संपादन केलेलं होतं. आमचा शेतकऱ्यांचा वाद हायकोर्टामध्ये मुंबई या ठिकाणी जवळजवळ 18 वर्ष या ठिकाणी चाललेला आहे. आणि असं असताना काल त्यांनी पोलीस प्रशासनाने कोणतीही नोटीस न देता पलीकडच्या साईडला जे पहिल्यावर ठरलं होतं 18मध्ये जे सुपर निमताना मोजणी झाली त्या पद्धतीने पलीकडच्या साईडला 24 मीटर आणि वरच्या साईडला 36 मीटर असं 60 मीटरचा ROWमध्ये त्यांनी काल संपादनाची कार्यवाही चालू केलेली आहे. इथं शेतकऱ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा तसा विरोध केलेला नव्हता. तसं ॲक्च्युली पाहिलं तर आपण शेतकऱ्याला 2 रुपये मिळावं आणि या ठिकाणी ब्रिजची बी गरज आहे. हे सर्वसामान्याला आज 25% पलीकडे अलीकडे जायला लागतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला नाही, पण शेतकऱ्यांचा बी त्या ठिकाणी तोटा झाला नाही पाहिजे. की प्रशासनाला आम्ही गावकऱ्यांच्या वतीने आज कोर्टामध्ये किंवा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या मिटिंगमध्ये आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्येच मधले 5 मीटरचा जो विषय होता तो पलीकडचा 5 मीटरचा इकडे टाकला, कारण हे कॅन्सल केलं. ॲक्च्युली 2018ला ज्यावेळेस हायकोर्टाचा निकाल लागला त्यावेळेस त्यांनी असा आदेश दिला की त्यांची जागा शेतकऱ्यांना परत द्या. आता ब्रिज करता गेलं ते ॲक्च्युली 30-5 मीटर त्यांनी कसलंही आवड न करता त्या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे आमच्याकडे अजून ब्रिजचं ड्रॉइंग आलेलं नाही, पण आत्ता अधिकाऱ्यांशी बोललं तर या ठिकाणी ते म्हणजे 20 मीटर रुंदीची आणि 20 मीटर रुंदीची आणि 5.5 मीटर उंचीची अशा पद्धतीने ब्रिज होणार आहे. तो ब्रिज असा होणार आहे की 1 किलोमीटर लांबीचा वरकुटे पाटीवर जो इंदापूरला झालता त्या पद्धतीचं इथं होणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितले आम्हाला. तो ब्रिज नेमका किती कितीचा असेल किंवा किती उंची असेल किती लांबी असेल? तर त्यांनी आता साधारण 5.5 मीटर उंचीचा आणि 20 मीटर लांबीचा असं काहीतरी सांगितलं. 4 गाड्या बसतील. 4 गाड्या बसतील असं ब्रिज या ठिकाणी होणार आहे. कालपासून बांधकाम या ठिकाणी हातावर भांडगाव आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी या बाजूने अतिक्रमण गाड्या सुरुवात केलेला आहे. काल त्या बाजूने होत्या, आज या बाजूने आहे. त्या बाजूचं काढले, आज या बाजूचं आहे. त्या बाजूला तिकडे दुकान वगैरे काढलंय.